सॉरी, आय एम हेल्पलेस यार. हे बघ, नुपूरशी लग्न करणं एवढंच होतं माझ्या हातात. नाही, यू डोंट वरी, मी तिच्याशी लग्न करत नाहीये. अगं पण जो मुलगा येतो तो निघून जातो यार, मी काय करू? मी स्वतः ट्राय करतोय, तिकीट बुक करतोय, कॅन्सल करतोय, पुन्हा बुक करतोय, पुन्हा कॅन्सल करतोय. मी करू काय? सी, बघ, हे जर असं चालत राहिलं ना अजून 10-12 वेळा, तर फ्लाईट तिकीटवर ना हे लोक माझा फोटो छापतील. सी, हे बघ, मी एकदा तिकडे आलो ना तर मी इथे वळून सुद्धा पाहणार नाही. आय प्रॉमिस यू. या, बाय, मिस यू. हॅलो 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 हॅलो. अहो, तुमचा आवाज येत नाही. हॅलो. आता टॉवर बांधाय घरात. मग टॉवर? अहो, या घराच्या जागी टॉवर उभा करायचा म्हणून तर मुलं मागवतोय तुमच्याकडनं. माल सप्लाय करा पटापट. हॅलो हॅलो. हा, एक मिनिट. आला. तुम्ही जशा आहात ना तशाच थांबा. हा, बोला, कशाला फोन केलात? अहो, फोन तुम्ही केलाय, तुम्ही बोला. अरे हो, मी फोन केलं. हा, ते काय होतं, हा, काय बाई, हे तुमचं विवाह मंडळ आहे ना, ते विकून टाका. काय? काहीतरीच काय बोलताय तुम्ही? अहो, विवाह मंडळ विकून टाका. कसली मुलं पाठवता? एकही मुलगा टिकाऊ नाहीये. नुसती येतात इथे आमचा चिवडा खातात आणि परत जातात. चांगल्या भरल्या घरातली मुलं पाठवते मी. तुम्हालाच त्यांची नीट सरबराई करता येत नाही. काय बोलता तुम्ही? देशपांडे आहोत आम्ही, सरबराई करत नाही. बरं, ठीक आहे, पाठवा. उत्तम क्वालिटीचा एखादा मुलगा पटकन पाठवा, बघू. मग बघा आम्ही काय करतो ते. ठीक आहे. आता ना एक चांगला फॅशन डिझायनर पाठवते. सिद्धार्थ चांदेकर असं नाव आहे त्याचं. पाठवू का? फॅशन डिझायनर? हा, पाठवा ना. पण समजा हे लग्न जमलं नाही तर तुम्ही एकदा या आणि मला भेटा. इश्श, काहीतरीच काय. बाई लाजते काही. नाश्त्याला पोहे नाहीयेत, केळी आणि चिवडाच खावा लागेल. काय ना, चिवडा 2 दिवसात संपवला नाही तर ऊन दाखवावं लागेल. काय चिवडा आणि केळी वगैरे खायला घालते ना म्हणून कुठलंही लग्न जमत नाहीये. ओके, चांगलं काहीतरी सरबराई करा. आता एक फॅशन डिझायनर येणार आहे, त्याची सरबराई केली पाहिजे. सुपारी फोडूनच तो बाहेर गेला पाहिजे. करेक्ट आहे मामा तुझं. ए, तू करेक्ट. मी नेहमी करेक्टच असतो. मामा, अरे मी पण तेच म्हणतोय, तुझं बरोबर आहे एकदम. म्हणजे मुलगा पसंत पडायलाच हवा ना. हे बघ, आतापर्यंत काय होतंय ना, प्रत्येक वेळेस तुम्ही काही ना काहीतरी चुका, आपण काही ना काहीतरी चुका करतोय म्हणून मुलं पळून तरी जात आहेत, नाहीतर नुपूरच नकार देते. हे पण मामा, यावेळेस सगळं व्यवस्थित व्हायला हवं. काही गडबड नकोय. मुलगा फॅशन डिझायनर आहे, मी सगळी माहिती काढतो त्याची. म्हणजे त्याला काय आवडतं, तो कसा राहतो, तो कसा वागतो, आणि आपणही त्याला आवडेल असंच वागायचं. ओके मामी? हो, अगदी. यावेळेस नुपूरच्या लग्नाची सुपारी फुटणारच. मम्मी, मुलगा फॅशन डिझायनर आहे. हो, फॅशन डिझायनर म्हणजे टेलरच ना, त्यात काय एवढं? हे आजी, एवढं सोपं नसतं काही. हे असे तसे नाही, काही मोठमोठे हिरोईनचे कपडे शिवतात. अगं म्हणजे लेडीज टेलर? नाही, असं काही नाही. मोठमोठे हिरोचे कपडे पण हे फॅशन डिझायनरच बनवतात. अय्या, म्हणजे रणबीर कपूरचे कपडे सुद्धा यांनी शिवले असतील तर? परवा दिवशीच मी टीव्हीवर एका शो मध्ये पाहिलं त्याला. कसलं क्यूट दिसत होता माहिती. कसे दिसतात जावई बापू? मला काय माहिती. अगं, आता म्हणालीस ना टीव्हीवर पाहिलं क्यूट दिसत होते म्हणून? अगं मम्मी, रणबीर कपूरला पाहिलं मी. म्हणजे त्याचे सुद्धा कपडे ह्यांनीच शिवले असतील तर? अगं पण मग पैशाचं काय? नाही म्हणजे ब्लाऊज शिवून असे कितीचे पैसे मिळणार आहेत ग? नाही आजी, यांना बक्कळ पैसा मिळतो. हो, म्हणजे महागडा टेलर आहे. ए आजी, असं टेलर नको ना म्हणू, फॅशन डिझायनर म्हण ना. ओहो, बरं बाई, फॅशन डिझायनर. एक बरं झालं आई साहेब, हा आपला जावई होतोय. आपले कपडे त्याला द्यायचे शिवायला. हो की नाही ग? हो, पण हे जेव्हा मला बघायला येतील तेव्हा मी काय घालू? तू छानसा एखादा ड्रेस घाल की. पण माझ्याकडे कुठलाच फॅशनेबल ड्रेस नाहीये. अगं मग त्याला आवडेल असं काहीतरी घाल. पण तेच तर ना, तेच माहिती नाही आपल्याला की ह्यांना काय आवडतं, कुठला रंग आवडतो, कुठली फॅशन आवडते, कळायला हवं ना. घे. नाही की तूच बघ. अरे अरे हा बघ. अरे आज तो सिद्धार्थ चांदेकर फॅशन डिझायनर. हा माझा होणारा जावई आहे. किती छान आहे. मला ठरव. बघा बघा, पंच ना. मला ठरवू दे ना, जावई आहे की नाही आहे, मला पसंत करू दे. वा 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 वा, सुरेख सुरेख सुरेख. बरं झालं नीरज, तुझ्याशी लग्न नाही जुळलं. आम्हाला जरा बरा जावई हवा होता आणि तो मिळाला. म्हणजे त्यानं असं अंगावर काय घेतलंय? फॅशन म्हणतात त्याला, सगळ्यांनाच नाही जमत. काय बघताय?
आपल्या होणाऱ्या जावयाचा फोटो. काय सांगतेस? हो, बघा बघा बघा. हा, मलाही हवी होती एखादी बहीण अशी. भाऊजी काय बोलताय तुम्ही? मग कोण आहे ही मुलगी? ओ मुलगी नाही हो, होणारा जावई येतो. काय हल्ली मुला मुलींच्या कपड्यातला फरकच कळत नाही ना. बघ ना शाला, इथे त्यांनी ओढणी घेतली की नाही चक्का. काका त्याला शेरवानी म्हणतात. ही असते काय शेरनावी? शेरवानी. शेरवानी हो, पण तरी काय रे हे कपडे. छान. मामा अरे त्याचेच पैसे कमावत होतो. आणि हे बघा, जर आपल्याला हे स्थळ फायनल करायचं असेल तर आपल्याला सुद्धा हे असंच करावं लागेल. नीरज लग्न जुळणारच मोडतोस का रे? मामी अगं तसं नाहीये, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नो नॉट आउट. वहिनी तुम्हाला नो नॉट ॲट ऑल वगैरे असं काही काय असेल ते नीरज, मला तुझं पटलेलं नाहीये. मामी अगं नुपूरसाठी तरी आपल्याला हे करायलाच हवं. म्हणजे आपल्याला त्याची लेवल मॅच करायला हवी ना त्या फॅशन डिझायनरची. म्हणजे बघा त्याला सुद्धा कळायला पाहिजे ना की आपण त्याच्या इतकेच मॉडर्न म्हणजे पुढारलेलो आहोत. बरोबर आहे तुझं बेटा. आणखी काही माहिती? अरे मामा सगळी माहिती आहे बघ ना. वय वर्ष 28, अनमॅरिड. आणि त्याचा प्लस पॉइंट म्हणजे रॉब द न्यू, म्हणजे बॅकलेस डिझायनर वेअर. म्हणजे पाठ उघडी ठेवायची. एक्सक्यूज मी. इट्स ओके, इकडे दाखव तू जरा. एक्सक्यूज मी. हा काय प्रकार आहे? पाठ काय उघडी टाकायची? विजू, नुपूरसाठी आपल्याला हे करावंच लागेल ग. हा काकी करूया ना. म्हणजे ना अशा कैच्या घ्यायच्या आणि असं कापायचे कपडे. पाठीवर ना? नाही कुठेही. काय तुझ्या जिभेला हाडबीड आहे की नाही? अरे बघा. दाखव मला बघू दे. हॅलो नीता, लता बोलते. नाही तेच पुतणीच्या लग्नाचीच तयारी चालू आहे ग, म्हणूनच तुला कॉल केला. फॅशन डिझायनर स्थळ आलंय. हो, त्याचं ब्रँड ना सांगू का तुला? रुपये दे न्यू. नाही चुकतंय माझं काहीतरी. सांगते तुला, रुबाब द न्यू. नाही असं कसं चुकतंय? पहिल्यांदाच चुकते मी. नाही ती पाठ अशी उघडी असते त्या ड्रेसमध्ये. हा, रुपये देऊ न्यू. खरंय, बरोबर. तसा ड्रेस आहे का ग तुझ्याकडे? अरे बापरे, माझी सगळी काळजीच मिटली. बरं झालं ग, नाही तर मी नुपूरचा ड्रेस फाडणार होती पाठीवर. आता तुझ्याकडे म्हटल्यावर काळजीच मिटली माझी. हो, तू घेऊन ये लवकर. हा चल ठेवते. काकू काय ग? सांग ना, यातला कुठला ड्रेस चांगला दिसेल मला? हळद कुंकू. ही हे ड्रेस घालणार तू? मग साडी नेसू? अजिबात नको. नीता मावशी, तिला मी सांगितलंय तुझ्यासाठी ड्रेस आणायला. अय्या हो. फक्त तो ड्रेस आला पाहिजे लवकर. सिद्धार्थ समोरचा रुबेदीने ड्रेस घातला ना, छान दिसायला मस्त. आणि त्यात त्याची मास्टरी आहे ना ग, त्यामुळे असं जबरदस्त दिसेल. मला हवाच आहे हा ड्रेस. हे लग्न व्हावं म्हणून मी काहीही करेन. लताबाईंनी असला ड्रेस घालणार? काकू तू किती ग विचार करतेस माझ्यासाठी? अगं बाई, तुझं लग्न झालं तर आपण टॉवर मध्ये जाणार ना ग बाळा. म्हणून तू ड्रेस मागवतेस? नाही, हा ड्रेस घातला की तुझं लग्न होईल आणि लग्न झालं की आपण टॉवर मध्ये जाऊ. म्हणजे मी तुझाच विचार केला की नाही? मग तू ड्रेस आला की मी तोच ड्रेस घालेन. बरोबर. फक्त हा ड्रेस लवकर आला पाहिजे. आई लवकर खाली चल. कोणाचा फोन होता? कळलं तुला? काय? नीरजला खूप महत्वाचं बोलायचंय सगळ्यांशी. अय्या, हा लग्नाला तयार होतोय की काय? होऊ दे, कुणाशी का होईना पण लग्न होऊ दे. अगं लग्नाचं बोलायचं असतं तर मग त्याने बाई आजीला का लांब ठेवलं असतं? पप्पा म्हणाले की त्यांना बोलवू नका, घरातल्या गोष्टींमध्ये बाई आजी नको, असंही पप्पा म्हणाले. म्हणजे वेगळं काहीतरी असणार. असं वेगळं ग? नेहमीचाच गोंधळ. सगळा गोंधळ या मुलांनी घातलेला आहे. बरं चल, मी जाऊन येते. हा, तू तोपर्यंत आवर लवकर. ड्रेस लवकर पाठव. लक्षात ठेवा, हे नुसतं नुपूरचं लग्न नाहीये. आम्हाला कशाला बोलवलं तिथे? तुझं कथाकथन ऐकायला? मामा अरे म्हणजे हे लग्न युद्ध आहे, युद्ध असं समजा. म्हणजे काय आता माणसानं मारत सुटायचं? मामा अरे म्हणजे युद्ध पातळीवरचे प्रयत्न करायचे आपण सगळ्यांनी, असं म्हणायचंय मला. हे बघा, नुपूरचं लग्न व्हावं असं सगळ्यांना वाटतं की नाही? विचारणं झालं का? हा, ठरायला हवं लवकरात लवकर आता नक्कीच. मला ना झोपलं तरी स्वप्न पडतात तिच्या लग्नाची. जाग येते तेव्हा पाहतो तो वास्तवात काहीच नसतं. मामा 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 तुझं स्वप्न वास्तवात येणार, फक्त मी जे काय सांगतो ना ते ऐकायचं. काय ऐकायचं तुझं? मामी, नुपूरला बघायला येणारा मुलगा हा टॉप क्लास फॅशन डिझायनर आहे. म्हणजे आत्ताच्या जगात वावरणारा. त्यामुळे त्याला पण असं दिसायला हवं ना की आपण सुद्धा पुढारलेलो आहोत, मॉडर्न आहोत.
म्हणजे स्पेशली कपड्यांच्या बाबतीत म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालायचे, वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालायचे, थोडं त्याच्या फॅशनला मॅच होतील असे, त्याच्या फॅशनला सूट होतील असे. हे साधारण कसं? म्हणजे हे असे कपडे अजिबात नाही घालायच्या, काहीतरी ना वेगळं ट्राय करायचं, समथिंग डिफरंट. वेगळं काय ट्राय करायचं म्हणजे काय? तू कोण आम्हाला सांगणारा हे कपडे घाला आणि ते कपडे घालू नका म्हणून? हे बघ, देशपांडे आहोत आम्ही असेच राहणार. बरोबर आहे. काही बरोबर नाहीये वहिनी. शैलावन सर, आता लेकाचीच बाजू घेणार ना तुम्ही? तो नुपूरच्या लग्नाचा विचार करतोय म्हणून मी त्याच्या बाजूने. मग एवढी काळजी होती तर अगोदर का नाही विचार केला तरी लग्नाचा? मामी आता झालं गेलं विसरून जा ना प्लीज. कसं? नुपूरच्या लग्नाचा विचार करा, ते महत्वाचं आहे की नाही. आणि मुळात नुपूरचं जर लग्न झालं नाही ना तर ह्या जागेवर टावर उभा राहणार नाही, त्याचा विचार करा. नाही पण तुम्हाला माझं नसेल ऐकायचं ना तर हरकत नाही माझी, पण जर हे स्थळ गेलं ना तर ह्याला जबाबदार तुम्ही असाल, एवढं लक्षात ठेव. आमची जबाबदारी आम्हाला कळते. हा, तुला जे काही सांगायचंय ना ते तू सांग, त्यावर आम्ही ठरवू आम्हाला काय करायचे ते. ओके सांग ना लवकर, काय करूया? मामा सी हे बघ, येणारा मुलगा हा टॉप क्लास फॅशन डिझायनर आहे, करेक्ट? त्यामुळे मामा आणि मामी तुम्ही दोघे त्याला शोभाल असे सासू सासरे व्हा. अगं बाई, म्हणजे कसं व्हायचं? मामी अगं सिंपल आहे, म्हणजे बघ मी सांगतो ना तसे कपडे घालायचे सगळ्यांनीच. सगळ्यांनीच. एक मिनिट, हा जो काही विषय आहे ना हा आपल्या पुरताच मर्यादित राहू दे. नाही, बाईसाहेबांना यातलं काही कळायला नको. बाईसाहेबांना यात घ्यायचंच नाही. त्या आहेत त्यांच्या रूम मध्ये ना, ते तिथेच बरे आहेत. काय अर्धी लग्न त्या बाईसाहेबांमुळे मोडतात. आई पटकन तयार होशील ना? आता मी काय तयार व्हायची आहे ती बरी आहे की नाही. आजी अगं तसं नाही, म्हणजे बघ ना तू सुद्धा मॉडर्न वाटलीस ना तर अजून चांगलं होईल ना. खरंय. ओके चला आता वेळ घालवू नका, पटकन आवरा. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्यात जेवढे मॉडर्न दिसला नसाल ना तेवढं मॉडर्न व्हायचंय आता. चला कमॉन, चला पटकन चला. येस, बरं झालं मी तो ड्रेस मागवला. या लता वहिनी आता कोणाचंच ऐकणार नाहीत वाटतं. अरे रॉंग नंबर काय रॉंग नंबर? ऐक मला माहिती आहे तुला माझ्याशी ब्रेकअप करायचंय, पण प्लीज आजचा दिवस थांब ना प्लीज. का म्हणजे? अगं आज आमच्या घरी ते फॅशन डिझायनर आहेत ना सिद्धार्थ चांदेकर, ते येणार आहेत माझ्या बहिणीला बघायला. अगं खरंच सांगतोय. अरे मी कशाला टेपा मारू? अगं मी तुला विचारतोय, सांग ना काय घालू? हा रोप दोन्ही, हा त्यांचीच स्टाईल आहे ती. अच्छा हैला, अरे थँक्यू यार, काय सजेशन दिलंयस यार, सॉलिड यार. म्हणजे मी तुला प्रपोज केला ना आणि तू हा म्हणालीस तेव्हाच मला कळलं तुझी चॉईस माझ्यासारखीच खतरनाक असणार. आता ब्रेकअप जर का केलंस ना तर लॉस तुझाच आहे, कळलं ना? हॅलो 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 कसला इतका विचार करतोयस? हेच रे की फॅशन डिझायनर मुलगा नुपूरला पसंत करेल का आणि त्याला इम्प्रेस करायला काय करायला लागेल? काही नाही करायचं, म्हणजे मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. माझ्याकडे ना एक आयडिया आहे. गुड व्हेरी गुड. पण एक रिक्वेस्ट करू तुला? हा बोल ना बिंद. प्लीज यावेळेस काही गोंधळ करू नकोस. गोंधळ मी नाही घालत. हा गोंधळ तुझे बाबा घालतात, जयंत काका. आय नो पण घरातली एक जबाबदार व्यक्ती म्हणून तू जरा सांभाळून घे ना सगळं. नुपूरचं लग्न फायनल झालं की तू लगेच निघशील ना? बघू. हे बघ मला माहितीये तुला जायचंय आणि जर का तुला घाई असेल ना तर तू जाऊ शकतोस, मी आहे ना. तू आहेसच रे, तू आहेसच. पण त्याचं काय ना यश, मी नुपूरला शब्द दिलाय ना आणि तो मी पूर्ण करणार. डोंट वरी. थँक्यू. वन मोर क्वेश्चन. काय झालं आता? साले शाहरुख, आतापर्यंत किती गर्लफ्रेंड झाल्या रे तुझ्या? बस क्या पाय, अभी तो पर्सनल हो रे. अरे बोल ना. तुला काय करायचंय रे? अरे माझी एक पण फायनल होत नाहीये ना. यश तुझा काही प्रॉब्लेम नाहीये रे. त्याचं काय ना, तुझ्या टॅलेंटला मॅच होईल असं टॅलेंट अजून जन्मालाच यायचंय रे. हैला, म्हणजे माझं लग्न कधीच होणार नाही? नाही, तुझं लग्न होणार तुझं लग्न. तू प्रयत्न सुरू ठेव, तुझे प्रयत्न सवाल. ते प्रयत्न सुरूच राहतील रे. ते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. हो असं म्हणतात. ते बघू. पण तू हे असले कपडे घालणार आहेस? नाही तू काय करतोयस? तू मी बघतो माझं काय ते. तू जाऊन तयार हो जा पटकन जा. आणि ऐक, या वेळेस काही गोंधळ होता कामा नाही प्लीज. दे. क्या बात है पप्पा. आहे की नाही? हा टी शर्ट
अरे हा एवढा छोटा? हा थोडा छोटा वाटतोय ना. नाही हा जयंताला ठेव, दुसरा दे. हा ट्राय करा. रंग सांग काय लिहिलंय याच्यावर? तुम्ही घालून तर बघा आधी. नाही, काय लिहिलंय ते पण महत्वाचं असतं रे, की कोणी त्याच्यावरून बोलायला नको. नाही पप्पा, नाही पप्पा, नाही पप्पा. डोक्यातून खाली उतरत नाही हा. हा वाला ट्राय करा. हा मोकळा मोकळा आहे का जरा? हा बरं आहे, घालतो मी. बरं तुझं काय मग? तू आता नवीन विकत वगैरे घ्यायच्या भानगडीत पडू नको, उगाच खर्च नको. कुठल्या तरी मित्राचा घेऊन येतात पुढचा. अरे टेन्शन नॉट पप्पा. सिद्धार्थ जिजूनी मला बघितलं ना की तो बघितला बोलणार आलास साला. उगाच शिव्या देतोच नको. अरे म्हणजे आलास साला हाच माझा मेवणा. हा मेवणा हा. पण तुझ्या गाळ्याचं मात्र पक्क कर, हा मिळाला पाहिजे. अरे पप्पा आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही पहिनो. बिजू काय काढून बसली? हो पोवाडला त्याचे कपडे होते ना, विसरूनच गेले होते मी. तुम्ही बायका पण ना कशात तुमचा जीव अडकून राहील. हे कपडे कशाला सांभाळायचे? देऊन टाकायचे बोवारणीला. एखादं भांडं घ्यायचं. कोणाच्या लग्नात आहेरात द्यायला आलं असतं का मी? दुसऱ्यांच्या लग्नातल्या आहेराची पडली तुम्हाला. लेकीच्या लग्नाचं बघा की काहीतरी. तिचं लग्न ठरलं ना तर आहेरात ढिगारभर भांडी येतील आपल्याला. बरं यातले बघा बरं, तुमच्या मापाला काही कपडे बसतात का? हे कसं वाटतंय? नाही हो, काहीतरीच काय. बरं हे नाही ते नाही. हे पॅन्ट इकडे कशी? म्हणजे दादाची आहे, एकदम तरुणपणीची पॅन्ट आहे ही. त्या पॅन्टचा एक किस्सा आहे बरं का. ही पॅन्ट घालून दादा एकदा लग्नात गेला होता एका, आणि चेनच नाही उघडली ना ऐन वेळेला. सारा गडबड घोटाळा सगळा. नाही ते कसले किस्से आठवतात तुम्हाला? पण ही मी ट्राय करतो. मी काय म्हणते, हा कोट बघा बरं, तुमचा लग्नातला आहे हा लग्नातला आहे आपल्या. हो छान आहे ना अजूनही? आता लहान होईल ग पण. बघा ना तरी प्रयत्न करून. फॅशन पण जुनी आहे ना खूप. हो जुन्याचीच फॅशन आहे आता. तुम्ही हाच ट्राय करा. काय हा मुलगा फक्त पाहायला येतोय तर जोकर करून मी काय टाकतोय घालू आता सासऱ्याचा. याच्यातलं? लग्नात काय करेस कोणास ठाऊक. जमतंय का? बघू आता, करतो प्रयत्न. हा दादा फॅशन डिझायनर आहे मुलगा. कंडक्टर नाही रे, डिझायनर. दादा उजव्या कानाला फोन लाव. हा तर टेलर असतात बघ, टेलर तसाच आहे हा. फक्त हा मोठ्या लोकांचे कपडे शिवतो, म्हणजे असे फॅशनेबल कपडे शिवतो. तुझी पॅन्ट रफू करायची आहे नाही तर असं करते ना, मी ह्यालाच पाठवते तुझ्याकडे. आणि दादा खिडकीचे पडदे पण शिवून घे. हा चांगले शिवेल तो. हा मग एवढा मोठा टेलर आहे म्हटल्यानंतर. हा दादा एक सेकंद दादा, मी तुला करते नंतर करते. काय झालं तुम्हाला? बरं नाही आहे का? डॉक्टरांना बोलवू का? मला काही झालेलं नाही लता, ही फॅशन आहे. ही कसली फॅशन? यशची गंजी घातली तुम्ही, कसं दिसतंय ते होत पण नाहीये तुम्हाला. आणि ही पॅन्ट दळभद्री का घातली? काढा ते कपडे पहिले. ए लता नॉनसेन्स. हल्लीची मुलं असंच वापरतात, ही फॅशन आहे. मुलांना वापरू दे. मुलांच्या बापाचं का डोकं फिरलंय ते काढा आताच्या आता. लता काय आता? लता त्या जुन्या कपड्यांमध्ये आपण यांना गच्छाळ दिसतो, बुरसटलेल्या विचारांची दिसतो. ही नवीन कपडे घातल्यानंतर मला असं अंगामध्ये एक नवं चैतन्य असं निर्माण झाल्यासारखं वाटतंय. असं सळसळतं. या कपड्यांमध्ये ना तुमचे विचारच भरकटलेले दिसतायत मला. असं वाटत भरकटलेले. बघ माझ्या नुपूरसाठी मी हे कपडे घालायला तयार आहे. नका हो, जोकर दिसताय तुम्ही. ऐका माझं. चालेल, माझ्या नुपूरसाठी मी जोकर वाटलो तरीही चालेल, पण येणाऱ्या मुलाला नुपूर पसंत पडली पाहिजे आणि हे लग्न ठरलंच पाहिजे. ए लता तू पण काहीतरी वेगळे घाल ना. हे काही बुरसटलेली साडी घातलीस. नाही दादाने दिलेली साडी आहे माझ्या. ए तुझ्या दादाच्या बायकोला तिच्या वाढदिवसाला आपण हीच साडी दिली होती 2 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर 2 वर्षांनंतर भाऊबीजेला त्याने हीच साडी तुला परत केली, म्हणून ती जास्त बुरसटलेली वाटते. लता वेगळं काहीतरी घाल ग, वेगळं काहीतरी घाल लता. वेगळं काय घालू आता? हे काय कुणीच नाही इथे? गेले कुठे सगळे? बेलही ऐकू येत नाही कुणाला. लता, विजू, अगं कुठे आहात तुम्ही? बघा ना बाहेर कोण आलंय ते. गेले वाटतं कंटाळून. जाऊ देत, मला तरी काय करायचंय, नाहीतरी मी बाहेरचीच ना. मधू ही पण जागेवर नसणार. आता आपणच जाऊया चला.
नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मी सिद्धार्थ चांदेकर. नुपूर सूर्यकांत देशपांडे इथेच राहतात का? हो,